मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्लाला खडकपाडा पोलिसांनी आज दुपारी टिटवाळा ते शहाड दरम्यान पकडून त्याला ताब्यात घेऊन आज त्याला अटक केली व त्यानंतर त्याची गाडी देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे। आपण पाहू शकता ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांनी आरोप लावलेला की त्याच्या गाडीमध्ये जे दिवा लावला जातो आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी ऑरेंज टाईपचा दिवा जो आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि ही गाडी जी आहे महाराष्ट्र शासन असं या गाडीवरती लिहिलेलं आहे। अखिलेश शुक्ला याची ही गाडी आहे आणि ही गाडी पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहे आणि पोलिसांनी आता पुढचा तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 10 जणांवरती गुन्हा दाखल केला होता, त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे। त्याचबरोबर 7 जण जे फरार आहेत त्याचाही शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या टीम बनवून पोलीस जे आहेत त्यांचा तपास करत आहेत। मात्र तपासाअंती ज्या पद्धतीने स्थानिकांनी आरोप लावला होता व जी पीडित कुटुंब आहेत त्यांनी देखील पोलिसांना सांगितलं की हा ज्या मंत्रालयाचा मोठा अधिकारी असल्याचं त्या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांना हा कुठेतरी भीती दाखवायचा आणि त्यानंतर त्यांची तक्रार घेत या ठिकाणी पोलिसांनी जी आहे ती गाडी जी आहे ती सध्या जप्त केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांचा तपास जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू आहे। नेमकं या केसमध्ये अजून किती जण गुन्हेगार आहेत आणि ही गाडी नेमकी याच्याकडे कशी आणि दिवा लावायचा तो गाडीवरती कोणाचा दिवा आहे याचा देखील पोलीस यापुढे तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।